नाशिक पोलिसांपाठोपाठ नाशिक महानगरपालिकेलाही खडबडून जाग आली आहे आणि खडबडून जागी होत नाशिक महानगरपालिकाही ऍक्शन मोडवर आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून रिपाईचं जिल्हाध्यक्षपद भूषवणारे माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंना सातपूर गोळीबार प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या अतिक्रमित जागांवर बुलडोझर चालवण्यात आले। प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर मुलगा भूषण लोंढे फरार आहे। पोलीस आणि महानगरपालिकांच्या संयुक्त विद्यमानं प्रकाश लोंढेंच्या भुयार सापडलेल्या इमारतीसह इतर अतिक्रमण केलेल्या ठिकाणांवर बुलडोझर चालवण्यात आलंय। पण मग इतकी वर्ष महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला हे अतिक्रमण दिसलं नाही का, असा प्रश्नही या निमित्तानं समोर येतोय। संविधान न्यूज, नाशिक। सातपूर येथे एका तरुणावर गोळीबार झाला होता। त्यामध्ये प्रकाश लोंढे, भूषण लोंढे, दीपक उर्फ नाना लोंढे आणि त्यांचे इतर साथीदार अशांवर गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्याचा तपास करत असताना असं निदर्शनास आलं आहे की प्रकाश लोंढे याने ITI ब्रिजजवळ काही बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। त्याला कोणतीही परमिशन नाही याची माहिती आम्ही मनपाला दिली आणि आता मनपातर्फे ते बेकायदेशीर बांधकाम काढण्याची प्रोसेस आजपासून सुरू झाली। सर, किशोरवरून नामक एका गुंड्याची रील्स व्हायरल होती सोशल मीडियावरती, नाशिक किंग ऑफ म्हणून, त्याबद्दल सर तुम्ही काय सांगणार? कोणत्याही अशा रील्स असतील तर त्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा। तिथे व्हॉट्सअप नंबर सर्वत्र प्रसारित केलेला आहे। आमच्या सायबर सेलतर्फे आम्ही त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत। सर, ही प्रक्रिया पूर्ण होईल का? इथे अतिक्रमण काढणे मनपामार्फत ते पूर्ण अतिक्रमण काढून टाकलं जाणार। सर, पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे नदीकाठी बांधकाम आहे आणि नाशिक महानगरपालिका बांधकाम असेल, नगररचना असेल, जेव्हा बांधकाम पूर्ण झालं त्यांनी लक्ष दिलं नाही, आता पण कारवाई करतोय। आता ते अवैध बांधकाम त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते बांधकाम काढण्याची प्रोसेस आता सुरू केली। नगरसेवकांचं पुढं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर थोडा वचक असल्यामुळे बांधकाम पूर्ण झालं अशी नाशिक शहरामध्ये चर्चा चालू आहे। सर, त्याबद्दल आता मला काही सांगता येणार नाही, परंतु आता ते काढतायत, पूर्ण ते 1-2 दिवसात काढून टाकतात। ओके।